भोसेनगरी 3 मोठ्या समाजोपयोगी सेवांचे लोकार्पण। पिंपळगाव मरकळ जिल्हा परिषद गटातील भोसेनगरीसाठी मोफत रुग्णवाहिका, घंटागाडी आणि स्कूल बॅग वाटप या 3 महत्त्वपूर्ण सेवांचे लोकार्पण करण्यात येत आहे। भोसे ग्रामस्थ आणि या पंचक्रोशीतील सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून या परिसराला आरोग्याच्या दृष्टिकोनातून एक रुग्णवाहिका मिळावी आणि भोसे ग्रामस्थांच्या आणि ग्रामपंचायतच्या मागणीनुसार ओला आणि सुका कचरा वाहतुकीसाठी घंटागाडी मिळावी असा तात्पर्य आपणा सर्वांचा विजूभाऊ शिंदे आणि अमरभाऊ शिंदे यांच्याकडे होता आणि त्या पाठपुराव्याला यश येऊन आपल्या उद्योगनगरीतील एक आदर्श कंपनी ॲटोजन कंपनीच्या माध्यमातून रुग्णवाहिका आणि कचरा गाडी, घंटा गाडीचा लोकार्पण सोहळा आज आपल्या व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि समोर उपस्थित असणारे सर्व ग्रामस्थ, पालक, विद्यार्थी, विद्यार्थिनी यांच्या उपस्थितीत या ठिकाणी संपन्न होत आहे। आगळा वेगळा कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न होत आहे आणि हा आगळा वेगळा अशा अर्थानं की बऱ्याचदा निवडणुकांमध्ये अनेक घोषणा आपण त्या ठिकाणी करत असतो, परंतु निवडणुकांच्या घोषणा राहत असतात आणि निवडणुकांच्या मतांच्या राजकारणाच्या पलीकडे जाऊन एखादी घोषणा करण्याच्या पूर्वी प्रत्यक्ष कृतीमध्ये आणण्याचं काम आज समर्थ फाउंडेशन या ठिकाणी करत आहे आणि 3 कार्यक्रम आज खरं तर महत्वाचे आहेत। पहिला कार्यक्रम आहे शालेय विद्यार्थ्यांसाठी सगळ्यांना समर्थ फाउंडेशनच्या माध्यमातून स्कूल बॅग त्या ठिकाणी वाटप आहे आणि जवळपास या जिल्हा परिषद गटातील 15,000 विद्यार्थ्यांना आमदार साहेब आपण त्या स्कूल बॅग त्या ठिकाणी देणार आहे। जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकणारे सगळे मध्यमवर्गीय कुटुंबातले विद्यार्थी आहेत आणि शिक्षण हा आपला गाभा आहे, त्या दृष्टीनं आमच्या सगळ्यांचा प्रयत्न त्या ठिकाणी आहे। दुसरा जो कार्यक्रम आहे तो खरं तर कचरा उचलण्यासाठी जी घंटागाडी आहे की जेव्हा या मतदारसंघामध्ये आम्ही सगळी मंडळी आलो, कारण या मतदारसंघातली 3 गावं फक्त नवीन, बाकी 10 गाव आमदार साहेब आमच्या जुन्या मतदारसंघातले, त्यातलं 3 पैकी 1 गाव तुमच्या जुन्या मतदारसंघातले हे भोसे गाव। आणि या गावामध्ये जेव्हा आलो तेव्हा आमच्या लक्षात आलं की प्लॉटिंग संख्या वाढते, नागरीकरण वाढत आहे। इथल्या ग्रामपंचायतीवरती जसं कडाचीवाडी आणि मेदंगवाडीवरती ताण आलाय, तशाच प्रकारचा ताण आता राशी आणि भोसेच्या ग्रामपंचायती आलाय, कारण नागरीकरण वाढले, कचऱ्याचा प्रश्न गंभीर होत चाललाय। अनेक महिला माता भगिनी इथे मागे बसलेल्या आहेत, काही व्यासपीठावरती आहेत की ज्यावेळी त्यांच्याकडे प्रत्यक्ष आम्ही गेलो त्यावेळी त्यांनी सांगितलं, सभापती आमदार साहेबांनी आम्हाला या गावामध्ये काहीच कमी केलं नाही की जे रस्त्यांपासून जे मागितलं ते आमदार साहेबांनी जिल्हा परिषद सदस्य असताना मदत करण्याचं काम त्या ठिकाणी केलं। आता तुमच्याकडे एकच मागणी आहे, भावना आहे। काय मागणी आहे की अरे बाबा हा कचरा कुठे पाठवायचा, हा कचरा कसा करायचा? आम्ही रस्त्याने संध्याकाळचे नवरा बायको जातो, तोंडाला बांधतो आणि रस्त्यावरती कचरा कधी कधी फेकून देतो। ही वस्तुस्थिती आहे, हा कुठे टाकायचा, याच्यावर काय करता येईल का? मी म्हटलं तात्काळ मी आमचे बंधू अमरभाऊ शिंदेशी बोललो, म्हटलं बाबा अशा प्रकारचा प्रश्न मोठा गंभीर आहे, लोकांची मागणी आहे, निवडणुकीतील मतांचं राजकारण होईल, पण याच्या पलीकडे जाऊन आज शाश्वत म्हणून तुम्ही आमच्यासाठी काय करू शकता? मग काही इंडस्ट्रीमध्ये आमच्या अमरभाऊंचे संबंध आहेत, काही कंपनीशी आम्ही ॲटोजन कंपनीच्या साहेबांशी बोललो, म्हटलं साहेब असा गंभीर प्रश्न आहे की लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचा आहे, याच्यामध्ये काय करता येईल? ते म्हटले कचऱ्याचा तर प्रश्न आपण सोडूच, या परिसरामध्ये होणारे ऍक्सिडेंट, या पूर्व भागामध्ये सर्वसामान्य माणसाला जर वाटलं हॉस्पिटलला उद्या जायचं, या पूर्व भागातल्या एखादी डिलिव्हरी करणाऱ्या महिलाला, एखादी पोटोशी असलेल्या महिलाला वाटतं तात्काळ रात्री अपरात्री हॉस्पिटलमध्ये न्यायचं, तर एका बाजूला अँब्युलन्सचा बाजार त्या ठिकाणी होत आहे आणि मोफतपणानं सेवा देण्याचं काम आपल्याला शासनाच्या पलीकडे जाऊन समर्थ फाउंडेशनच्या वतीने करता येईल। म्हणून ॲटोजनचे खरं तर दोन्ही अधिकाऱ्यांना मी धन्यवाद देईल, श्री की सुब्रो साहेब आणि योगेश पारिक साहेब, धन्यवाद अशासाठी देईल। आम्ही मागितली कचरा गाडी, तर ते म्हणले कचऱ्याच्या बरोबर माणसाचं आरोग्य महत्वाचं आहे, तुम्ही एक अँब्युलन्स देखील तुम्हाला समर्थ फाउंडेशनला देतो आणि